नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये. ही बनवायला एकदमच सोपे आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपले आप्पे किती छान फुलले आहेत आणि एकदम सॉफ्ट पण झालेले आहेत. तर तुम्ही नेहमी उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवत असाल किंवा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळले असाल किंवा साबुदाण्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल, ॲसिडिटी होत असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. ह्या रेसिपीसाठी तुम्हाला काहीही जास्त वेगळे इन्ग्रीडियंट्स लागणार नाही. घरात जे अवेलेबल आहेत. तर चला आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे. गॅस इथे एकदम मंद ठेवला आहे म्हणजे एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे. त्यानंतर एक वाटीला थोडीशी कमी इथे भगर घेतलेली आहे. जेवढी आपण भगर घेतली आहे त्याच्या अर्धे आपल्याला साबुदाणे इथे घ्यायचे आहे. प्रमाण लक्षात राहू द्या. तुम्ही भगर कितीही घ्या म्हणजे 1 वाटी घ्या किंवा 2 वाटी घ्या. त्याचे अर्धे आपल्याला साबुदाणे इथे घ्यायचे आहे. आणि हे दोन्हीही पॅनमध्ये टाकून मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त एक लक्षात राहू द्या, की याचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये. फक्त त्यांना आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे. तर ही रेसिपी फक्त 10 मिनिटातच रेडी होते आणि ह्या रेसिपीसाठी तुम्हाला काहीही पूर्वतयारी करायची गरज नाही. जसे की साबुदाणा भिजत टाकायची अशा गोष्टी करायची गरज नाही. तर आता इथं गॅसचा फ्लेम मी बंद केला आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. आता जोपर्यंत हे थंड होतंय तोपर्यंत मी मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाण्यांचा कूट इथे करून घेणार आहे. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे शेंगदाण्यांचा कूट इथे करायचा आहे. जास्त बारीक करायचा नाहीये. थोडंसं असं जाडसर राहू द्यायचं आहे. आता हे भगर आणि साबुदाणे पूर्णपणे थंड झाले आहे. त्यानंतर आपल्याला हे मिक्सचर जारमध्ये काढून घ्यायचे आहे. ही सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पहिली टिप आहे, की भगर साबुदाणा पूर्ण थंड झाल्यावरच मिक्सर जारमध्ये टाकायचा आहे. आता मिक्सर जारमध्ये टाकल्यानंतर हे आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओत दिसतंय तसं. असं रवाळ वाटायचं आहे आपल्याला. जास्तही बारीक करायचं नाही. त्यानंतर त्यामध्ये आता पाव वाटी दही घालायचं आहे. तुम्ही घरच्या दहीचाही इथे वापर करू शकता. मी इथे दुकानातल्या दहीचा वापर केलेला आहे. यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला लक्षात राहू द्या, की आपल्याला फक्त भगर आणि साबुदाणा मिक्सर जारमधून ग्राइंड करून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये पाव वाटी दही टाकायचं आहे आणि अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे. आणि नंतर पुन्हा झाकण लावून एकदा मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळं मिक्सचर आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात राहू द्या, म्हणजे आता ही सेकंड टिप आहे, की पाणीचं जे प्रमाण आहे, ते सुरुवातीला जर तू कितीही कमी टाकलं तरीही चालणार आहे. कारण आपण नंतर यामध्ये पाणी ॲड करू शकतो. बट पाणी जर सुरुवातीला जास्त टाकलं तर याला नंतर ऑप्शन काहीच नाही. आपलं जेवढी मेहनत असेल तेवढी सगळी इथे वाया जाणार आहे किंवा आप्पे इथे म्हणजे बनणारच नाही. तर त्यामुळे सुरुवातीला फक्त अर्धा वाटी मी पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर आता इथं थोडंसं मिक्सर जारमध्ये याचं मिश्रण लागलेलं होतं. त्यामुळे त्यात पाणी अजून वरतून पाव वाटी पाणी टाकून ते परत या मिक्सरमध्ये टाकलं आहे. तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. ह्या प्रमाणात जर तुम्ही बनवले आप्पे साबुदाण्याचे तर ते एकदम परफेक्ट बनतील. तर ते पाणी याच्यात टाकल्यानंतर आपल्याला एकदम व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता सुरुवातीला अजिबात आपलं बॅटर प्लेन दिसत नव्हतं. त्यानंतर आता हे कंटिन्यू असं मी मिक्स करते, तर आता आपलं बॅटर एकदम छान प्लेन दिसत आहे. त्यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. तुम्ही अजून तिखट हवं असेल तर अजून मिरची पण यामध्ये टाकू शकता. वरतून चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे. आता इथे 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट इथे मी घातलं आहे. इथे मी जवळपास 2.5 चम्मच इथे शेंगदाण्याचं कूट मला लागलेलं आहे. आता हे सगळं पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थर्ड टिप आपली हीच आहे. सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करायचं. ह्या प्रोसेसला तुम्हाला फक्त 1 ते 2 मिनिटं लागेल. बट असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे एका डायरेक्शनमध्ये. तर आता उद्या आहे आषाढी एकादशी. तर उद्याच्या उपवासाला काहीतरी वेगळं खायचं असेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. माझ्या चॅनलला मी अजून उपवासासाठी स्पेशल साबुदाणा वड्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे. ती पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्या बॅटरमध्ये मी पाव चम्मच खायचा सोडा घातलेला आहे आणि त्यावरतून आता फक्त 1 ते 2 चम्मच अ, पाणी इथे टाकून घेणार आहे आणि आता हे केल्यानंतर लगेचच आपल्याला एकदम मिक्स करत राहायचं आहे. 1 ते 2 मिनिटं कंटिन्यू क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे. त्याने काय होतं, की आपलं जे बॅटर आहे ते फ्लफी होतं. आपण सोडा टाकला आहे त्यामुळे हे बॅटर एकदम फ्लफी होणार आहे. तुम्ही सोडाऐवजी इनोचा पण इथे वापर करू शकता.
आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पण लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली होती, आपले आप्पे कसे बनले होते. त्यानंतर इथे गॅसवर आप्पे पॅन ठेवला आहे. त्याला आता मी ब्रशनी तेल लावून घेणार आहे. इथं तेल किंवा तूप काहीही तुम्ही लावलं तरीही चालणार आहे. इथे ब्रशने सगळीकडे मी तेल लावून घेतलं आहे आणि आता इथे गॅसचा फ्लेम पण पूर्णपणे लो आहे. पूर्ण मंद गॅस आहे आणि त्यानंतर तेल लावून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1-1 चम्मच बॅटर टाकून घ्यायचं आहे. या रेसिपीची खासियत हीच आहे की याला पूर्वतयारी करायची काही गरज पडत नाही किंवा अचानकपणे जरी असं काही आठवत नसलं किंवा काय बनवावं, तर बऱ्याच जणांना साबुदाणा खिचडी खाऊन त्रास होतो. तर ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर तुम्हाला याचा काहीही त्रास होणार नाही, काहीच नाही आणि बनवायलाही एकदम सोपी आणि झटपट आहे. सगळीकडे 1-1 चम्मच असं बॅटर टाकून घ्यायचं आहे. जसे आपण रव्याच्या आप्यांचं करतो सेम तसंच करायचं आहे. फक्त बॅटर बनवताना काळजी घ्यायची आहे, लक्षात घ्यायचं आहे. मी जसे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स सांगितले, जसे त्यांचे प्रमाण सांगितले, सेम त्याच पद्धतीने ते घ्यायचं आहे. बॅटर टाकल्यानंतर वरतून 3 ते 4 मिनिटं आपल्याला मंद गॅसवरच हे होऊ द्यायची आहे आणि दोन्ही साईड इथे गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे. आता मी इथे एक-एक फ्लिप करते. तुम्ही बघू शकता खालची बाजू किती छान आपली भाजली गेलेली आहे आणि त्याला कलर पण एकदमच छान आलेला आहे. जसे आपले रव्याचे आप्पे किंवा डाळींचे आप्पे असतात सेम तसेच हे आप्पे पण दिसत आहेत आणि खायला पण तितकेच टेस्टी झाले होते. जेवढे हे दिसायला पण छान दिसत आहे ना, खायला पण तितकेच टेस्टी झालेले होते. आता पटपट करून आपल्याला सगळे आप्पे फ्लिप करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे 1 2 ते 3 मिनिटं आणि झाकण काढल्यानंतर आता हे एक-एक करून काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही खालच्या बाजूने पण किती छान आपले आप्पे भाजले गेलेले आहेत. फक्त लक्षात राहू द्या गॅस इथे पूर्ण कमीच ठेवायचा आहे कारण आप्पे पॅन जे आहे ते खूप लवकर गरम होतं. इथे जळायची शक्यता असते म्हणून गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियमसुद्धा ठेवायचा नाही, पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. तर दोन्ही बाजू इथे भाजल्या गेल्यानंतर मी साईडला काढून घेतले आहे. परत थोडंसं बॅटर बाकी होतं, त्यामुळे मी परत तेल लावून घेतलं आहे. लक्षात राहू द्या की फोर्थ टिप म्हणजे ती हीच आहे की जे आपण तेल लावतो आप्पे पॅनला ते फक्त सुरुवातीलाच लावायचं आहे. त्यानंतर आपण फ्लिप करतो तेव्हा नाही लावलं तेल तरीही इथे आपल्याला चालणार आहे. त्यामुळे इथे पटपट आता सगळीकडे मी परत तेल लावून ॲपल बॅटर टाकून दिलेलं आहे. त्यानंतर अजून एक फिफ्थ टिप एक सांगायची राहिली होती ते मी आत्ता सांगते. आपल्याला हे फ्लिप कधी करायचे आहे तर एकदा चेक करून घ्यायचं. जरी 2 ते 3 मिनिटानंतर जरी आपले आप्पे झालेले नसतील तर एक वरचं जे मिश्रण आहे ना ते पूर्ण असं कोरडं दिसलं पाहिजे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मगाशी हाताला चिटकत होतं ते बोटाला चिटकत होतं. आता चिटकत नाहीये म्हणजे इथे खालून आपले आप्पे व्यवस्थित झालेले आहेत रेडी. तर आता हे फ्लिप करायला काही हरकत नाही. जर हे वरतून असे ओलसर दिसले तर लगेच फ्लिप करायचं नाही. पुन्हा झाकण ठेवायचं 1 ते 2 मिनिटं. तर आता हे परत एक-एक करून इथे फ्लिप करून घेतलेले आहेत मी. अशा प्रकारे इथे जेवढं बॅटर होतं तेवढे सगळ्यांचे आप्पे मी बनवून घेतलेले आहे. वरतून पुन्हा झाकण ठेवलं आणि आता पुन्हा झाकण काढून बघा खालची बाजू पण एकदम छान दिसते आहे आपली. तर अशा पद्धतीने आपले सगळे आप्पे बनून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता हे दिसायलाच इतके छान दिसत आहे. तर खायला किती टेस्टी झालेले असतील. तर हे मी दहीसोबत सर्व्ह केलेले आहे. बघू शकता तुम्ही एवढे आप्पे मी बाकीचे सगळे एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतले होते. तर हे आप्पे तुम्ही दहीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत तुम्ही हे आप्पे सर्व्ह करू शकता, खाऊ शकता. तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की तुम्ही सांगा. तुमचा एक-एक लाईक, एक-एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण त्यानेच मला एक उत्साह येतो, की अजून कुठल्या नवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर कराव्या. त्यामुळे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती रेसिपी. तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत सगळ्यांसोबत शेअर करा. माझ्या सगळ्या रेसिपीज एकदम बिगिनर फ्रेंडली असतात. जे लोकं नवीन स्वयंपाक करणार आहेत त्यांच्यासाठी पण एकदम ईझी रेसिपी असतात. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.